तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् निबोधत। आदरणीय अभयजी, आपल्या कामातल्या विविध जबाबदाऱ्या अत्यंत समर्थपणे सांभाळणारे केंद्राचे अनेक कार्यकर्ते, बंधूंनो आणि भगिनींनो, केंद्राच्या बैठकीत किंवा केंद्राच्या कार्यक्रमाला येणं ही माझ्यासाठी असलेली आनंदाची पर्वणी असते। प्रत्यक्ष कामामध्ये असलेल्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांना बघण्याची, भेटण्याची, त्यांच्याशी अल्पशा का होईना पण गप्पा करण्याची ही फार चांगली संधी असते। आपण सर्वजण केंद्राचं काम करतो। केंद्राच्या कामामध्ये आपण कसे आलो याचा आपण आपापल्या पद्धतीने जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की आपण वेगवेगळ्या पद्धतीने कामात आलेलो असतो। कोणी व्यक्ती भेटते, आपण कुठे कार्यक्रम बघतो, विवेकानंदांच्या संदर्भामध्ये होणाऱ्या कोणाच्या तरी भाषणाला जातो, ते भाषण ऐकतो आणि असं आपल्याला वाटायला लागतं की आपणही यामध्ये काही करावं। आणि असं वाटायला लागल्यामुळे आपण कामामध्ये येतो। प्रेरणा असते, प्रोत्साहन असते, ओढ असते, विचार नावाच्या विषयाचा प्रभाव असतो, आणखी काही गोष्टी आपल्या वाट्याला असू शकतात ज्यामुळे आपण प्रत्यक्ष केंद्राच्या कामात येतो। कामात आल्यानंतर मी कामात कशासाठी आलोय? मी केंद्राचा कार्यकर्ता आहे। केंद्राचं काम करत करत क्षणभर असं समजा की एखाद्याला खूप कालखंड लोटला असेल तरी मी हे काम इतक्या दिवसापासून करतोय, इतक्या वर्षापासून करतोय, असा फरक राहू शकतो वयानुसार, पण मी हे काम करतोय कशासाठी? हे काम करण्याच्या पाठीमागे माझ्या मनात कल्पना काय आहे? दुसरं काम मी करत नाही आणि हे काम करतो, हे काम करण्याचा मी प्रयत्न करतो। प्रवाहात आलो, पण आता सगळ्यांच्या बरोबर काम करताना माझ्या मनामध्ये हे काम करण्याची जी ओढ निर्माण झाली आहे, ज्यामुळे मी या कामात आजही गुंतलेलो आहे, हे करण्याच्या पाठीमागे माझ्या मनाची स्थिती काय, माझ्या मनामध्ये असलेले प्रमुख मुद्दे कोणते आहेत? मानवी जीवनामध्ये नेहमी असं घडतं की आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा आपण ती करतो असं आपल्याला नकळत वाटत जात। म्हणजे एकदा मी लहान असताना आमच्या गुरुजींबरोबर शाळेतून घरी येत होतो। पूर्वीच्या काळी गुरुजी सर असं जे काही, गुरुजी मुद्दाम म्हणतो, मी प्राथमिक शाळेत होतो तेव्हा, आणि घरी येताना घडलं असं की एक अंध व्यक्ती चाचपडत रस्ता ओलांडत होती। त्यावेळी माझ्या पाठीवर हात ठेवून गुरुजींनी असं म्हटलं, अरे जरा त्याला मदत करून त्याला विचार कुठे जायचंय, आपण जर त्याच दिशेला जात असू तर आपल्याबरोबर त्याला घेऊन जाऊ। मी गेलो, तो रस्ता ओलांडताना काय त्याला
त्याने जवळजवळ ओलांडलाच होता. म्हणजे मी त्याला आपला हात धरून फक्त एका जागेवर नेलं. खरं सांगायचं तर 15-20 सेकंदापेक्षा काही जास्त वेळ हातही धरला नसेल. तो म्हणाला नाही मला इथेच थांबायचं आहे, काही कुठे जायचं नाहीये. मी परत आल्यावर मला गुरुजींनी विचारलं की तू त्याचा हात धरून त्याला नेलं, तुला काय वाटलं? तर मी म्हटलं व त्यांना रस्ता ओलांडता येत नव्हता, तेव्हा रस्ता ओलांडण्यासाठी मी त्याला मदत केली. तर गुरुजी म्हणाले तू मदत केली की त्याने तुला मदत करता यावी अशी संधी उपलब्ध करून दिली. मला खरं म्हणजे त्या वयात मला आठवतं चांगलं, मी 5वी-6वीत असेल, तर मला त्यांच्या वाक्यातला फरक थोडा जाणवला. 100% त्यावेळी समजलं असं मी नाही दावा करणार, आता लक्षात येतो, पण त्यावेळी नाही कळलं तेवढं. मी त्यांना असं म्हटलं मी मदत केली. तर ते मला एकच वाक्य असं म्हणले की एखादं काम करताना मी हे करतो आहे असं मानायचं नसतं, मला हे करण्याची संधी मिळाली आहे असं मानायचं असतं. त्या संधीचं सोनं कसं होईल हे बघायचं असतं. आणि सर्वसाधारणपणे व्यक्ती असं म्हणतो की मी हे केलं, ते लौकिक अर्थानं खरंही असतं. मी त्याला रस्ता ओलांडताना मदत केली नव्हती का? हो, केली होती. पण क्षणभर मी मदत केली नसती तर एकतर तो त्याचा त्याने रस्ता ओलांडला असता, अन्यथा कोणी दुसरा आला असता ज्याने त्याला रस्ता ओलांडायला मदत केली असती. माझ्यामुळे हे घडले असे तुला वाटायला लागले की तुझ्या कामाची उंची कमी होते, असं ते नंतर दुसऱ्या दिवशी वर्गात सांगत होते या प्रसंगाच्या द्वारे. त्यावेळी तेवढं एकच वाक्य बोलले जे मी मगाशी सांगितलं. काम करण्याची संधी मिळणं आणि आपण त्या प्रवाहात येणं केवळ बोलण्याचा शब्द म्हणून नाही, तर आपला सगळ्यांचा हा भाग्ययोग आहे. काही वेळा शब्द वापरले की असं वाटतं की हा मोठा शब्द वापरला, हा शब्द छोटाच आहे. इतका मोठा तो भाग्ययोग आहे. याचं कारण असं आहे की केंद्राचं काम करणं याचा अर्थ ही मला स्वतःला मिळालेली संधी आहे. कशाची संधी आहे? काय साधायचंय मला याच्यातून? केव्हा होईल याचं सोनं? तर मला ही संधी मिळालेली आहे, त्याचा उपयोग मी मला स्वतःला चांगल्या पद्धतीने घडवण्यासाठी घालवीन. प्रत्येक व्यक्ती गुण आणि अवगुण याचं संमिश्र रसायन असतं. मी निर्दोष आहे, माझ्यात कुठलेही दोष नाहीत, कोणतेही अवगुण नाहीत, कोणतेही कमतरता नाही, काही उणीव नाही, असं वाक्य जर मी माझ्याविषयी बोलायला लागलो तर त्याच्यापुढे एकच वाक्य लिहिता येतं, तुम्ही अप्रामाणिक आहात. प्रामाणिकपणे असं विधान मी माझ्यापुरतं असं सांगतो की असं करू शकत नाही. मातीचा एखादा ढिगारा असतो, दिवाळीत त्याचा किल्ला करतो. पडलेला एखादा दगड असतो, शिल्पकार त्याला नको असलेला भाग काढत जातो आणि जो त्याच्या मनामध्ये असलेला भाग आहे तो शिल्लक ठेवतो, ज्याला आपण कालांतराने ती मूर्ती असं म्हणतो. दगडाची मूर्ती करणं आणि मातीच्या ढिगाऱ्याचा किल्ला करणं म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व घडवणं. नको असलेला भाग काढून टाकणं, हवा असलेला भाग शिल्लक ठेवणं आणि हवा असलेला भाग शिल्लक ठेवताना तो कोणाच्या तरी मुळे असा शिल्लक राहिलेला आहे असं मानणं, हे आपल्या कामाचं एक स्वतःपुरतं एक वैशिष्ट्य असतं.
इतर कामं, मी कोणत्याही कामाला कमी लेखत नाही, कुठलं काम कमी आहे अशा अर्थानं मी इतर कामं शब्द वापरलेला नाही. मी आता अनेक ठिकाणी अनेक प्रकारची समाजोपयोगी कामं होतात, आपणच करतो असं मानण्याचं कारण नाही असं मी मानत नाही. आपण आता गेले 2 वर्षानंतर एका अत्यंत बिकट परिस्थितीतून एकत्र आलेलो आहोत. मोठा बिकट कालखंड गेला. या कालखंडात पुष्कळ चांगली कामं झाली, पुष्कळ चांगली कामं आपण पाहिली, पुष्कळ चांगली कामं आपण ऐकली. आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी पुष्कळशा कामामध्ये प्रत्यक्ष सहभाग देऊन ती प्रत्यक्ष कामं केलीत. करणारे खूप आहेत, पण व्यक्तीच्या मनामध्ये काम करत असताना खूप वेळा नकळत काही गोष्टी जोडल्या जातात. माझा एक आवडता शब्द आहे, नकळत जोडल्या जातात आणि नक्की जोडल्या जातात. जसं मी मगाशी म्हटलं ना, त्याला मी रस्ता ओलांडून पलीकडे नेले. याचा सैद्धांतिक अर्थ असा आहे की मला असं वाटायला लागलं की मी त्याला रस्ता ओलांडण्याकरता मदत केली, म्हणजे मी कोणीतरी आहे. मी कोणीतरी आहे असं वाटणं म्हणजे माणसाचं चित्त शुद्ध होण्याच्या प्रक्रियेला अडचण निर्माण होणं. स्वामीजी नेहमी असं म्हणत असत की चित्त हे निर्मळ असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे आणि अंतःकरण हे पवित्र असलं पाहिजे. आत्ताच्या बोलण्यातले आपण फक्त शब्द घेत नाही, त्याचा मूळ अर्थ, त्याच्या गाभ्यापर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. माझं चित्त शुद्ध करणं, माझं अंतःकरण पवित्र करणं, माझा व्यवहार निर्मळ करणं, हे मी जी 3 शब्द वापरले याला एक आयुष्य पुरतं असं मला वाटत नाही. आपल्या कामामध्ये ते हळूहळू हळूहळू घडत जात, सहजगत्या घडत जात. आपल्या कामाचा भाग असा आहे की आपण सहजगत्या त्या कामामधून निर्मळतेकडे प्रवास करतो, पवित्रतेकडे प्रवास करतो आणि निरहंकाराकडे प्रवास करतो. माझ्या कामाची भूमिका जेव्हा या 3 शब्दांवर आधारित असते तेव्हा मला काम करता आलं, मी काम करू शकलो, मला ही कामाची संधी मिळाली, भगवंतानं माझ्याकडून हे काम करून घेतलं, याला मी भाग्ययोग असा शब्द वापरला. मी काम करतो याला मी भाग्ययोग शब्द नाही वापरला. असं आपल्या मनामध्ये नसेल तर त्या कामाला उंची प्राप्त होत नाही. म्हणजे कसं, विचार, श्रवण आणि आचार असे 3 बिंदू असतात. प्रत्येकाच्या हृदयातल्या परमेश्वराला बघ असं रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्राला सांगितलं. भगवंत दुसरा कुठलाही नसतो, जीवाची सेवा केली की शिवाची सेवा होते. त्या प्रत्येकाच्या अंतःकरणात वसत असलेल्या भगवंताला पहा, त्याच्या हृदयात भगवंत आहे, त्याचीच तू पूजा कर, तुझं आयुष्य सफल होईल. हे आणखी पुष्कळ विस्ताराने मांडता येतं. मांडण्याची अशासाठी गरज नाही की तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाही माहिती आहे, कधीतरी वाचलंय, कधीतरी ऐकलंय, काहींच्या बाबतीत तर ते पुष्कळदा ऐकलंय. भगवंताच्या मूर्तीचं दर्शन तुला माणसात आहे असं ठाकूरजी आपल्या शिष्याला सांगतात. त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन आपल्या आयुष्याची पुढची सगळी घडण याच्या आधारे नरेंद्रनाथ स्वामी होईपर्यंत ते सगळे करतात. आपण त्या केंद्राच्या कामामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे, त्या केंद्राचं काम आपण करतो आहोत. मग माझ्या मनात असा प्रश्न येतो की मी कामामध्ये माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला भगवंताच्या रूपात पाहतो का?
वाक्य तर आवडलं, छान वाटलं. अन्य सभांमध्ये बोललात, कॉलेजेसच्या कार्यक्रमामध्ये जर बोललात तर विद्यार्थी एकदम जोरात टाळ्या वगैरे वाजवतात. आपल्याकडच्या कार्यक्रमाची विचाराची बैठक वेगळी आहे. बोलणाऱ्यालाही असं वाटतं काय छान आहे. ते स्वामीजींच्या वाक्याचा तो प्रभावही असतो. मग मी काम करताना मला भेटणाऱ्या व्यक्तीला मी भगवंत मानतो का? भगवंत मानलं की भक्ती येते. आणि भगवंत मानलं आणि त्याने मला संधी दिली असं म्हटलं की कृती होते. सांगावं लागत नाही. ओम शांती शांती मंत्र म्हटलं आपण हात जोडतो, सांगावं लागत नाही, नक्की घडतं. परमेश्वराची पूजा घेतली, आरती घेताना आपला हात नकळत त्या आरतीवरून जातो. मोठ्यांकडे पाहत छोटे तसे करायला लागतात. अगदी वर्ष 2 वर्षाचा ज्याला एका अर्थानं नीट उभाही राहत नाही, तो आईच्या कडेवर नाही काहीतरी आपला हात त्या आरतीवर जाईल असा काहीतरी प्रयत्न करते. ती आई त्याचा हात जरा मागे घेते, त्याला चटका लागू नये म्हणून. त्याच्या मनावर ते ठसत जात. अंतःकरणाच्या निर्मळपणासाठी माणसातल्या देवाला बघण्याची भूमिका ठेवणं हे केंद्राच्या कामाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि भगवंत मानणं या शब्दाचा अर्थ काय? थोडं अगदी मोकळ्या शब्दात सांगायचं ना, तर त्याच्यातल्या गुणांचं दर्शन घेणं म्हणजे भगवंत मानणं. त्याच्या दोषांकडे अजिबात न पाहणं म्हणजे भगवंत मानणं. कृष्णाचं दर्शन करतो, दर्शन करताना मनात नाही रंगानं जरा सावळा आहे, इतका गोरा नाही वाटत, असं नाही वाटत. भगवंत शब्दाचा अर्थ असं वाटतं मला, आपण काय त्या त्या वयानुसार तो बालकृष्ण कोणाला आवडेल, कोणाला दुसरा आवडेल, कोणाला कुरुक्षेत्र आवडेल, कोणाला आणखी काही, ते काही त्याची जी रूपं आहेत. पण आपल्याला भगवंताचं दर्शन याचा अर्थ ही त्याच्यातली 4 वैगुण्य. माणसाचं कसं होतं, सर्वसाधारणपणे माणूस पटकन समोरच्याचा दोष पाहतो, जणू काही त्याच्यात दोषच नाही अशा आविर्भावात पाहतो. यातली सगळी वाक्य मी मला लागू आहेत म्हणून बोलतोय बरं. असं न पाहणं म्हणजे भगवंत पाहणं. हा इतर कुठल्याही कामातला आणि आपल्या कामातला फरक आहे. मग ते वाक्य आवडलं ना तुला? मी मगाशी 3 शब्द बोललो, त्या वाक्याचा तुझ्यावर प्रभाव पडला ना. मग त्या प्रभावाचा परिणाम काय? तुला जर विवेकानंदांच्या संदर्भातलं हे वाक्य आवडलं असेल तर तुझ्यावरचा तो प्रभाव तुझ्या आयुष्यभर शिल्लक राहायला पाहिजे. आणि तो तात्कालिक असेल, त्या भाषणापुरता, त्या भेटीपुरता, त्या वाचनापुरता वगैरे वगैरे, तर तो सुरुवातीला तसाच असेल. तो माझ्यावर दीर्घकाळ राहावा म्हणून मी काम करत राहिलो पाहिजे. दीर्घकाळ राहण्यासाठी काम करावंच लागतं. गमतीशीर भाषेत शंकराच्या पिंडीवरचा सुद्धा जो अभिषेक असतो तो अखंड करावा लागतो. आपण कोणत्याही शंकराच्या मंदिरात गेला तर त्या पिंडीवर असा अभिषेक थेंब थेंब पाण्याचा कायम चालू असतो. असं फास्ट फूड सारखा कार्यक्रम नसतो की बादलीभर पाणी टाकून टाक मग 24 तासानंतर येऊ बॉस, असं असतं का मला सांगा? थेंब थेंब असं प्रत्येक आपल्या कृतीतून, भेटीतून, कार्यक्रमातून, गप्पांतून आपल्या स्वतःला घडवण्याचा कार्यक्रम. आणि घडवण्याचा पहिला बिंदू निर्मळतेकडे, पावित्र्याकडे, चित्तशुद्धीकडे नेण्याचा. त्यासाठी त्याच्यातल्या भगवंताचं दर्शन मला झालं पाहिजे असं मला वाटण्याचा. त्याला काय वाटेल ते वाटू दे, असं आपलं मन तयार करणं, असं विवेकानंद केंद्राचं काम आहे. मी कामात अगदी सुरुवातीला आलो, एका कार्यकर्त्याला खूप वेळा निरोप दिले तरी तो कधी कार्यक्रमाला येतच नसे.
ज्या ज्येष्ठांनी मला घडवलं त्यांचं नाव मी अशा अर्थानं सांगायला हरकत नाही, परंतु तरी सांगत नाही, टाळतो ते अशा करता त्या ज्येष्ठांना आवडत नाही ते सांगितलेलं. मला म्हणले अरे हा बऱ्याच दिवसात कामाला आला नाही, कार्यकर्ता आपल्याकडे कार्यक्रमात दिसलाच नाही. तर मी एकदम धाडकन म्हटलं कमीत कमी 8-10 वेळा गेलो, त्याला काय येत नाही, कार्यक्रमाला यायचं नाहीये. मला म्हणले मग मी आज असं करू का, मी एकटं जाऊ का, आता झाली माझी पंचायत. त्यांनी म्हटलं म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो. म्हणजे थोडा मोकळा शब्द वापरायचा तर नाही म्हणता येत नाही. चला बा येतो, आता तुम्ही म्हणता जात नाही, येतो. योगायोगानं ते आमचे सन्मित्र, हे आमचे ज्येष्ठ आम्हाला घेऊन गेल्यानंतर माझ्यासमोर त्यांनी ज्या पद्धतीने संवाद साधला ते चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे. ते कार्यक्रमाला आले. आता मी विचार कसा करायला पाहिजे होता की मी 8-10 वेळा सांगून हा कार्यक्रमाला आला नाही, तो माझा मित्र होता म्हणून मी आरे तुरे करतो, आणि यांनी एकदा सांगितल्यावर आला बा. म्हणजे माझे प्रयत्न नक्की कमी पडले, 1. आणि 2, माझ्या प्रयत्नाची दिशाही कदाचित कमी पडली, जी एका प्रयत्नात घडली. मग माझ्यावर असा संस्कार झाला, काम करताना कसं वाटायला लागतं, निराश व्हायचं नाही, आपलं काम करत राहायचं. यायचं की नाही तो ठरवेल. आपल्याला साधारणपणे कसं वाटायला लागतं, जसं मला वाटलं. किती वेळा हो एकच गोष्ट किती वेळा करायची, मला सांगा बरं तुम्ही. त्याचं उत्तर असं आहे, आपल्याला यश येत नाही तोपर्यंत करायची. त्याला येईल का यश, येईल, हा यश येईल का, त्याच्यातलं आणि तुझ्यातलं भगवंत एकच आहे. तुला वाटतंय ना त्याने यावं, त्याला कधीतरी वाटेल. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि त्या प्रयत्नांवरची असीम श्रद्धा ही आपल्या कामाची बैठक आहे. आज बैठकीला किती लोक येणार होते बा, 70. किती आले, 66. मी जनरल आकडा बोलतोय. तर 4 नाही आले. असं बघता येतं की नाही, आणि असंही बघता येतं 66 आले. मी 10वीच्या परीक्षेत पास झालो, जोरात पळत गेलो घरी. आमच्या आईला मार्कशीट दाखवलं, ते तिने हातावर साखर दिली आणि नंतर 3 धपाटे मारले. पहिल्या धपाट्याच्या वेळी मला काही कळलं नाही, मला वाटलं शाबासकी देते. पण तो शाबासकीन धपाट्यातला फरक मला दुसऱ्या धपाट्याच्या वेळी कळला. तर मी तिला म्हटलं तू साखर एका बाजूला दिली आणि हे 3 धपाटे मारले. ते म्हणे मग माझ्या लेकराला, तिचं फार प्रेम होतं ते, असं अति शिक्षक होते, म्हणे माझ्या लेकराला गणितात 97 मार्क मिळाले, काही बरोबर झाले नाही म्हणून 3च मारले, आणखी कमी मिळाले असते तर जास्त मारले असते. आता यातला मला कामामध्ये अतृप्तता राहिली पाहिजे. 4 आले नाही, कोण आले नाही, का आले नाही, कशासाठी आले नाही, अडचण कोणती होती, बैठक संपल्यावर मी त्यांच्याकडे जाणार का. साधारण व्यक्तीला काय वाटायला लागतं, एवढंच काम आहे का बा आमचं, आणि हे काय काम आहे का, आम्हाला लोक एक वेळा निरोप देतात आम्ही पटकन येतो. मानवी मन, समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणे विकारी आहे. मी मानवी मनावर सांगतो, विकारी येते. त्याला एका बाजूला ज्याचं आकर्षण वाटायला नको त्याचं आकर्षण वाटतं, आणि दुसऱ्या बाजूला जी गोष्ट त्याला चिकटायला नको ती त्याला चिकटलेली सुद्धा आवडते, चिकटायला नको असं वाटत असताना आवडते. मी सांगतो याचा उहापोह करतो. म्हणजे असं की मी एखादा चांगला कार्यक्रम धडपडीने केला तर कोणीतरी मला त्याची पावती द्यावी असं वाटतं. हे त्या आकर्षणापोटी वाटतं. खूप मोठी माणसं असतात ना, ते याकडे 100% दुर्लक्ष करतात मित्रांनो.
माणसाच्या मनाला षड्रिपूंचे विकार असतात आणि माणसाच्या मनाला वेगवेगळी आकर्षणं असतात. त्याला वित्तेषणा असते, त्याला लोकेशणा असते, त्याला सत्तेषणा असते. बरं म्हणावं याच्यात काय बिघडलं का बा, मला बरं झालं असं म्हणावं. नाही म्हटलं समजा म्हणजे फार बिघडलं का, त्याला असं वाटतं खरंच काही बिघडलं, कोणीच काही बोलत नाही बा. आपलं काम करताना मी काम करतोय बस. आणि तुम्हाला खरं सांगू, काम करताना ना आपण कोणासाठी काही करतो हे खरं नसतं. ती व्यक्ती आपल्याला नकळत खूप शिकवत असते. भगिनी निवेदितांचा आणि स्वामीजींचा एक फार उत्तम संवाद आहे. त्यांच्या पहिल्या नावावरून भगिनी निवेदिता हे नाव ठरलं आणि त्यांनी भारतात यायचं, स्वामीजींचं शिष्यत्व पत्करलं. तेव्हा त्या आविर्भावात असं म्हणाल्या की मी आता तुमच्या देशात म्हणजे भारतात येणार आहे आणि तिथल्या अशिक्षित स्त्रियांना मी शिकवणार आहे. हे मी माझं व्रत घेतलंय. आता हे वाक्य तसं पहिल्यांदा ऐकायला बरं आहे की नाही. तुमच्याकडच्या अशिक्षित स्त्रियांना मी शिकवणार आहे आणि हे मी घेतलेलं व्रत आहे. स्वामीजी त्यांना असं म्हणाले की तू जाशील आणि त्यांना भेटशील आणि त्यांना काही शिकवशील, हे खरं आहे, पण हे थोडं अर्ध सत्य आहे. तू त्यांना शिकवायला जाशील तेव्हा तुझ्या असं लक्षात येईल की त्यांच्याकडनं खूप काही तुला शिकण्यासारखं आहे. म्हणून मी त्यांना शिकवायला जाते असं वाटू देऊ नको. कसं घडत जातं बघा. आणि तुम्ही भगिनी त्यांचं नंतरचं सगळं चरित्र बघा, तुमच्या असं लक्षात येईल का त्या स्वामीजींच्या चरणाशी समर्पित झाल्या, का स्वामीजींना अपेक्षित असलेलं काम करत राहिल्या, स्वामीजींच्या वचनाचा असलेला प्रत्यक्ष कृतीतला अर्थ त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये कसा कार्यान्वित केला. आता भगिनी निवेदितांवर बोलायचं नाही आणि बोलण्याची आवश्यकता नाही केंद्र कार्यकर्त्यांपुढे. हे असं त्या कशामुळे करू शकल्या. शिकवायला जातात हे खरं आहे, पण हे असं जर आपण मानलं नाही, आणि याचा खूप वेळा प्रत्यय येतो. माझं संभाजीनगरला एक कार्यक्रमात भाषण होतं आणि कन्नडच्या घाटामध्ये आमची बस अडकली. त्या कन्नडचा घाट असा विचित्र आहे की ती बस अडकली की पायी जाणेच फक्त शक्य असते, बाकी दुसरा कुठलाच मार्ग नाही. आता कन्नडच्या घाटातून औरंगाबादपर्यंत पायी कसं जायचं बरं. आम्ही ऐन वेळा निघालेलो वगैरे वगैरे. असं थोडा मनामध्ये असं पंचायत झाले की आता काय, त्यावेळी मोबाईलही नव्हते, कसं काय कळवायचं. त्यांना सांगितलं होतं अमुक वायच्या बसने निघेल, इतक्या वाजता पोहोचेल, कार्यक्रमाच्या 2 तास आधी पोहोचणार होतो. आणि त्या कंडक्टर ड्रायव्हरने सांगितलं की आता जाणं काही शक्य नाही. मी जरा निराश झालो, जाता येत नाही असं मला लक्षात आलं. आणि तेवढ्यामध्ये रस्त्यावरचा एक भिकारी आमच्या बसमध्ये चालला आणि त्याने एक भजन म्हटलं. तो भिकारी होता, त्याने भजन म्हटलं. आता मी पुढचं फक्त एकच वाक्य सांगून हा प्रसंग संपवतो. त्या भजनावरच मी संभाजीनगरला पोहोचल्यावर भाषण केलं. योगायोगानं तो विषय जुळला. एका भिकाऱ्याने अनपेक्षितरित्या येऊन केलेल्या भजनामुळे माझ्या भाषणाला आकार मिळाला. नव्हे ते भाषण त्याच्यामुळे झालं. मी माझं नैराश्य विसरलो, एक चेतना मिळाली वगैरे वगैरे. कोणामुळे? एक भिकारी जो भिक्षा मागतोय सगळ्या प्रवाशांकडून. पूर्वीची माणसं एक फार छान शब्द वापरायची, रस्त्यातल्या मातीशी काम पडते त्याच्याशी सुद्धा कृतज्ञता ठेवली पाहिजे. रस्त्यातली माती पूर्वी फार वापरायचे लोक घरांमधून. माझी भूमिका अशी पाहिजे, मला शिकत राहायचंय, मला घडायचंय, माझं चित्त शुद्ध करायचंय, मला अंतःकरण पवित्र करायचंय, समोरच्याला भगवंतासारखं बघायचंय, त्याच्यातल्या माझ्यातला भगवंत सारखा आहे असं करत करत मी पुढे जायचंय.
आणि कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनापासून मला दूर राहायचं आहे. ही आपल्या कामाची बैठक आहे. आणि ही बैठक जर करायची असेल तर आपल्याला आपलं काम ज्यांनी केलं आणि आपलं काम जे करतायत त्यांच्या साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण बघितलं पाहिजे. आपले जे ज्येष्ठ कार्यकर्ते असतात इथे उपस्थित आहेत, नावांचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्याशी सहज गप्पा करा, त्यांच्यावर सहज प्रवासात जा, त्यांना स्टँडवर सोडायला जा. शिकून परत यायला मी 101% सांगतो. ती प्रॉमिसरी नोटवरची तरी गॅरंटी फसवी असते. मी 101% गॅरंटी देतो. आपण नक्की, तुम्हाला जर वेगळा अनुभव आला तर मला जरूर सांगा. आता तुम्ही खेळ खेळत होता, खेळ छान रंगला होता, तुम्ही सगळे त्या खेळाच्या असलेल्या आनंदामध्ये समरस झाला होता. हारणारेही आनंदित होते, जिंकणारे आनंदित होते, प्रयत्न करत होते. आता आमचं काय 7 आकडा आला का, कोणी 6 झाले, एकाला घेऊन या, तिकडे काय गोय ना, माझा 7 झाला पाहिजे बा. पण दोघांच्या चेहऱ्यावर आनंद होता. का होता? खेळण्यात निर्मळता होती. आपण प्रत्यक्ष घेतलेल्या, आता तुमच्या वेळी कोणी सहज प्रश्न विचारेल ना, तुम्ही सर खेळात भाग घेतला नव्हता, हे तुम्हाला कसं काय कळलं? आता मी खेळात भाग घेऊ शकलो नाही, माझं दुर्दैव. माझ्यातल्या उणीवेळमुळे घेऊ शकलो नाही, पण मी पाहत होतो बारकाईने. सांगितलेल्या सूचनांचं पालन जर झालं नाही तर माझ्या पाठीमागच्या कोणीतरी सूचना दिली तर मी करत असे. हा असा फिरला की आपल्याला असं फिरायचं. असं नाही आलं आपल्या मनात, या रिकामा उद्योग करतो. कोणाच्या चेहऱ्यावर, म्हणजे मी तुम्हाला मोकळेपणे सांगतो, विदाऊट कॅमेरा मला फोटो घेण्याची सवय, सांगून ठेवतो. म्हणजे मोबाईल लागत नाही फोटो घ्यायला, त्याच्या मनातले भाव कळतात. असं नाही आलं. निर्मळतेचा प्रतिसाद इतका मोठा असतो. आम्हाला परिचय करून दिला, आमची काय त्या आकड्याचा मी बसलो नाही, आम्ही परिचय करून दिला, पुन्हा खेळातला. म्हणून आपल्याकडच्या खेळामध्ये संस्कार आहे. इतर खेळांमध्ये आढ्यता आहे, अहंकारिता आहे, जिंकले की उन्माद आहे. हरल्यावर काय करतं त्याच्याविषयी मी भाष्य करत नाही, पुष्कळ पाहतो आपण, मला तर त्या विषयाकडे जायचं नाहीये. ही निर्मळता सहजगत्या केलेल्या उपक्रमातून आली की नाही? ज्यांचं वय झालंय तेही बरोबरीने खेळत होते, फरकाचा विषय होता तरी काही वाटत नव्हतं. आपल्याला दिलेल्या सूचनांचं आपण पालन करत होतो. हे सामूहिकतेचं दर्शन आहे. म्हणजे मी काम करताना दुसऱ्याला नाही घडवत, मी काम करताना मला घडवतो, अधिक चांगला होण्याचा प्रयत्न करतो, माझ्यातले अवगुण कमी करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही नाभाईजी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असल्यामुळे त्या आमच्या यशवंतराव केळकरांच्या भाषेत बोलायचं झालं तर आपण सारे अपूर्णांक आहोत. पूर्णांक होण्याचा प्रयत्न करायचा. पूर्णांक झालो असं वाटायला लागलं तर घोटाळा आहे. का मग कधी वाटेल? कधी वाटेल याची वाट नको पाहू, कारण वाट पाहिल्यावर घोटाळा आहे. डोळे बंद केल्यावर अजून देव दिसत नाही असं म्हणता म्हणता केव्हा डोळे उघडून जातात पत्ताच लागत नाही. तो असं दिसत नाही, त्याला खूप कष्ट असतात. आपल्या कामामध्ये कष्ट आहे पण त्या कष्टात आनंद आहे. आपल्या कामामध्ये सातत्य आहे पण त्यात नैराश्य नाही. आपलं काम इतरांसाठी नाही, आपल्या स्वतःसाठी आहे. आणि आपलं काम माझ्यासाठी नाही, आपल्या सगळ्यांसाठी आहे, आमच्यासाठी आहे. आपण रामायणातल्या किंवा महाभारतातल्या कोणत्याही गोष्टीकडे कथा म्हणून नाही बघायचं, प्रसंग म्हणून नाही बघायचं, तर त्याच्यामध्ये असलेलं
सूत्र बघायचं. लंकेवर कसं आक्रमण करायचं याच्यासाठी सुग्रीवाच्या असलेल्या त्या जागेत एक बैठक भरते, ज्याला अंगद असतात, नील असतो, हनुमंत असतो, सुग्रीव असतो, स्वतः राम असतो, शेजारी लक्ष्मण उभे असतात. काय करायचं आता? आता हा प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती. मी काही प्रसंग तुम्हाला सांगतो आणि कथा माहिती नाही असं काही नाही. हनुमंत शेवटपर्यंत काहीही बोलत नाही. मला नेहमी असं वाटायचं की हनुमंताने पहिल्याच वाक्यात सांगून टाकायचं ना, तुम्ही कशाला काळजी करता बा, मी आहे ना. बरं, समजा हनुमंत असं बोलला तर चूक काय? जो सागर ओलांडून जाऊ शकतो, जो रात्रीतून द्रोणागिरी उचलून आणू शकतो, ते हनुमंताचं वर्णन करायचं काय कारण नाही. रामकथेमध्ये या प्रसंगात हनुमंत चकार शब्द बोलत नाही. याच्यावर 20 पानं लिहिली आहेत गोविंद देवगिरींनी रामकथेच्या पुस्तकात. 20 पानं या प्रसंगावर. मी ती फार बारकाईने एका कार्यक्रमात रामावर बोलायचं होतं ते वाचले. कारण हनुमंत हा त्या सभेमध्ये स्वतःला रामाचा दास मानतो. तो दास मारुती आहे. सांगितल्यावर तिकडे जातो, तेव्हा रावणाला चेतावणी देताना सांगतो, बघ तुला सांगायला आलोय, नंतर गडबड होईल बरं, नंतर तुला असं वाटू देऊ नकोय सांगितलं नव्हतं असं. तेव्हा तो वीर मारुती आहे. मारुती तोच आहे ज्याला रावणापुढे वीरत्व दाखवा असं आपोआप वाटतं आणि रामाकडे आल्यानंतर दास्यत्व दाखवतो. एक शब्द बोलत नाही मारुती. आणि सगळे चिंतित आहेत, कसं होईल बा, हे जमेल का, किती अवघड प्रकरण आहे, असे चिंतित आहेत. रामाच्या चेहऱ्यावर सुद्धा आपण बारकाईने पाहिलं तर आपण करू. मारुतीला सांगितल्यानंतर मारुतीचं उत्तर आपल्या कामाला फार उपयुक्त आहे. मी तुम्हाला सांगतो, मारुतीची 2 वाक्य आहेत. भल्या मोठ्या अक्षरात आपल्या भिंतीवर कोरण्यापेक्षा आपल्या मनावर कोरली पाहिजे. पहिलं वाक्य असं आहे, तुम्ही सांगतात तर मी प्रयत्न करतो. या वाक्याचं स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही सांगतात मी प्रयत्न करतो. आणि दुसरं वाक्य, प्रयत्न मी एकटा नाही करणार, आपण सगळे मिळून करू, नक्की सागर पार करू. सिरियल पाहताना सगळे विषय आपण घाईने वाक्य ऐकून जाऊ देतो. ही 2 वाक्य आपल्या कामाला केवढी पुरेशी आहेत. सांगितलेलं ऐकलं, आज्ञापालन आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला, माझी शक्ती लावेल. दुसरा विषय, मी करेल असं नाही. तिसरा विषय, तुम्ही सुचवता आहात, तुम्हाला काहीतरी सुचतंय म्हणजे आपण सगळे मिळून करू. 4 आणि 5, आपल्या नेहमीच्या शब्दात सांगायचं, सागर पार करू म्हणजे विजय नक्की आहे. खूप वेळा कार्यकर्त्यांना काम करताना आजूबाजूची परिस्थिती पाहिली की असं वाटतं की काही बरोबर नाही चाललं बा. चिंता वाटते. चिंता वाटण्यासारखी स्थिती आहे की नाही याचं उत्तर आहे. चिंता करून उत्तर सापडणार आहे का? चिंता वाटण्यासारखी परिस्थिती आहे, पण चिंता करून उत्तर नाही सापडत. आणि हे विधान आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये 100% लागू आहे. घरात एखादा गंभीर प्रसंग आहे, यानं उत्तर सापडेल. मग परिस्थिती तशी नाहीये का चिंता करावी अशी आहे ना. तुझं काम करण्याचं आहे. मोठा शब्द वापरला गेलो कोण, म्हणजे भगवद्गीतेमध्ये याला कर्मयोग म्हटलाय. कृष्णानं सांगितलं, अर्जुनाला करायला सांगितलं, आपण ऐकायचं असतो, बघायचं असतो. आपला काय संबंध कर्मयोगाशी? प्रत्येकाच्या आयुष्यात त्याने करावयाचं काम म्हणजे कर्मयोग आहे. तो भक्तीने करायचा म्हणजे हनुमंत दर्शन आहे.
तो आज्ञापालन करायचा, आज्ञापालन करून करायचा, म्हणजे अंतःकरण शुद्ध आहे, निरंकारी आहे. आणि कितीही वेळा सांगितलं, काहीही सांगितलं, कोणत्याही प्रकारचं सांगितलं तरी करायचं. ही वाक्य अशी आहेत की या वाक्यावर प्रत्येकाला वेगवेगळी उदाहरणं आहेत. कितीही वेळा सांगितलं असं मी पहिला शब्द उच्चारला. मीच करायचं का, माझंच काम आहे का, प्रत्येक वेळा मीच करायचं का, एखाद्या वेळा बदल करायला काय हरकत आहे. आता मी जसा थोडा ताणलेला चेहरा करून वाक्य बोललो, असं घडू शकतं, तुमचं नाही घडत. ते म्हणाल हे काय सांगता येत नाही, आम्ही ऐकतोय म्हणून काय झालं. दुपारची वेळ आहे, भोजन झालेलं आहे, तुम्ही खेळून जरी बसला असला, इतकं छान आम्रखंड खाऊ घातलंय, थोडस हे वाटणं असं मला वाटतं का, असं आपल्या कामाचा पैलू आहे मित्रांनो. मी इथे येतो ते मला अधिकाधिक पूर्णांकाकडे नेण्यासाठी, अधिकाधिक चांगलं करण्यासाठी, अधिकाधिक अविकारी बनवण्यासाठी, अधिकाधिक षड्रिपूंवर मात करण्यासाठी, अधिकाधिक शुद्धतेकडे नेण्यासाठी, अधिकाधिक पावित्र्य जपण्यासाठी. मगाशी जे पद्य झालं त्या पद्यामध्ये शेवटच्या कडे त्या ओळी आहेत ना, की सूर्याला ग्रासण्याकरता राहू केतू आले, याची चिंता करण्याचं कारण नाही. सूर्य त्यांना योग्य पद्धतीचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा आपला आपल्या कामावर विश्वास पाहिजे. चांगलं होणार, नक्की होणार, आजची परिस्थिती बदलणार, चिंता करावी अशी परिस्थिती राहणार नाही, या विचाराचा विजय होणारच. पुढचं कदाचित मानवी आयुष्याचं सूत्र सांगायचं झालं तर तेही तरुणांनी नाही, आमच्यासारखे जरा वय झाले, त्यांचं वय झाले या शब्दाचा अर्थ अधिक वय झाला हा शब्दप्रयोग फारसा बरोबर नाही, पण ठीक आहे, काही अधिक वर्ष लागतील. अखंड परिश्रम, अतृप्त ज्ञान लालसा, अथक कष्ट, न कंटाळता केलेला प्रवास, अविचल मन आणि गणपती सारखी अथर्व बुद्धी, स्थिर बुद्धी, ही मला प्राप्त व्हावी असे भगवंताकडे म्हणजेच माणसाकडे पाहत पाहत प्रार्थना करत काम करणं ही आपल्या कामाची बैठक आहे. मी येतो ते तुमच्याकडून शिकण्याकरता येतो, सांगण्याकरता नाही. आता सांगितलं तुम्ही बोलायचंय, बोलायचं. जर नकळत असं वाटायला लागलं की मला बोलता येतं, मग घोटाळा आहे, मग नाही बोललेलं चांगलं. बोलायला सांगितलं बोलायचं, आज नाही बोलायचं नाही बोलायचं. आज इथे बसायला सांगितलं इथे बसायचं, मागे बसायला सांगितलं मागे बसायचं, उपविष्ट सांगितलं बसता येत नसेल तर बसण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून आपल्याकडे कार्यकर्ता घडतो, तयार होतो, आणि ते तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ना ती अखंड आहे. अशी तयार होण्याची प्रक्रिया ही माझ्या कामाची बैठक आहे. म्हणून आपले दिग्गज कार्यकर्ते यांना आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. दोन गोष्टी केल्या पाहिजे. एक, जे आज नाहीत, हयात नाहीत, त्यांची चरित्र, त्यांचं जीवन दर्शन वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. दोन, जे आज कार्यकर्ते आपल्यात वावरतात त्यांच्याबरोबर सहजतेने वावरलं पाहिजे, सहजतेने. फार फायदा म्हणजे कामासाठी होणारा फायदा. फायदा हा शब्द मी प्रॉफिट या अर्थाने नाही वापरत, नाही तर चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे असं वाटण्याचा धोका आहे. मी घडणं अशा अर्थानं वापरतोय. यासाठी मी काम करतो अशी माझ्या मनाची बैठक असली, काम छान होईल, उत्तम होईल, दिग्विजयी होईल. आणि दिग्विजयी होईल यासाठी नाही, त्या दिग्विजयाचा आनंद, उत्तम नावाच्या विषयाचा सर्वत्र श्वास घेण्याची बुद्धी सर्वांना व्हावी
अशा माझ्या कामाची परिणिती असली पाहिजे. असं मानून काम केलं तर ती परिणिती प्राप्त होते आणि त्याची प्रचिती सुद्धा येते. म्हणजे कामाच्या भूमिकेतली ही परिणिती प्रचितेचा आस्वाद दिल्याशिवाय राहत नाही. पण माझी त्याच्यासाठी तयारी पाहिजे, दीर्घकाळ काम करण्याची. जसं म्हणतात ना, घरातली आई कधी रिटायर होत नाही. तिला गादीवरून उठता येत नाही अशी तिची शारीरिक अवस्था झाली तरी ती घरात आलेल्या कोणाला तरी म्हणते, अरे लांबून आलाय, थोडंसं पाणी पिऊन घे. ती तिचं काम करत राहते. या छोटे जे मुलं बसतात त्यांना त्यांच्या घरी गेल्यावर त्यांची आई त्यांच्याशी ज्या पद्धतीने बोलत असेल, पाहते आपल्या लेकराकडे ना, असं म्हणते, किती दिवसाने आला रे, खूप दिवसाने भेटला. असं छोट्यांकडे पाहत त्यांची आई म्हणत असेल वडील म्हणण्याच्या आधी. त्यांच्या चेहऱ्यावर मला हास्य दिसतंय, प्रचिती आहे, घडत असेल त्यांच्या बाबतीत. याचा अर्थ काय? याचा अर्थ आईच्या त्या भूमिकेचा मी विचार करून मला आईच्या भूमिकेसारखं कधीतरी वागता आलं पाहिजे. आणि आईच्या भूमिकेसारखं वागता आलं पाहिजे हे फक्त मुलीला वाटलं पाहिजे असं नाही. इथे आई ही काही लिंगवचक वाय नाही आहे. वृत्त, वृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, संस्कार, दृष्टिकोन, जीवनसूत्र, कोणताही शब्द वापरा तुम्ही याला. मी जे मगाशी सांगितलं, मी गादीवर पडलेले असले, मला वेदना असल्या तरी मी दुसऱ्याची चौकशी करते. दुसऱ्याची, तो कोणी आला तरी माझ्या लेकराची करेल. पण त्याच्याबरोबर जर मित्र आला असेल तर लेकराला सांगेल की अरे त्याला तू ग्लासभर पाणी नाही दिलं. वेदना आहेत तिला, पण ती म्हणते त्याला ग्लासभर पाणी नाही दिलं. जीवनातला मित्रांनो आनंद कर्तव्यपूर्तीत आहे आणि जीवनाची कृतार्थता ही कृतज्ञतेत आहे. माझं काम मला कर्तव्य बुद्धीने करता आलं पाहिजे. आणि कर्तव्य बुद्धी या शब्दाचा अर्थ असा, मी काम करत राहणार, त्याचा मला काही मिळो न मिळो, लौकिक अर्थानं. आपल्याकडे काम करत राहिलं की मंडळी कोणती तरी जबाबदारी आपल्याला टाकतात, त्या जबाबदारीला न्याय द्यायचा. इतर संस्थांमध्ये आणि आपल्या संस्थांमध्ये फार फरक आहे. एखादा वरच्या पदावर असतो तो पुढच्या वर्षी त्या पदावर राहत नाही. तो त्याच्यापेक्षा खालच्या पदावर काही वयाच्या अनुषंगाने आला, त्याला आनंद वाटतो. दुसरा कोणीतरी तितकाच मोठा झाला. फार फरक आहे. ही सगळा वृत्तीतला फरक आहे. हा वृत्तीतला फरक तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपल्याला आणायचा म्हणून मी काम करतो. हा इतर संस्थांमधल्या आणि आपल्या कामातला फरक आहे. नाही तर मग वाक्य ऐकलं तसं विवेकानंदांचं एक वाक्य आपल्याला सगळ्यांना पाठ येते, या देशाचा समाज हा माझ्या बाळपणाचा पाळणा आहे, हीच माझ्या तारुण्याची फुलबाग आहे आणि हीच माझ्या वार्धक्याची वाराणसी आहे. वा वा, काय छान आहे वा. ते विवेकानंदांच्या वाक्याला छान असं सर्टिफिकेट आपण द्यायचं काही कारण नाही. मला असं वाटतं, असं मी आपल्या समाजाला मानतो का? एकत्र मिळून काम करूया, श्रेयाचे वाटेकरी कोणाचे घेण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या तत्वज्ञानातले 2 शब्द सांगतो आणि मग थांबेन. आपल्या तत्वज्ञानाचा पहिला शब्द असा आहे, मी माझ्या कष्टानं असलेल्या परिस्थितीमध्ये अभ्युदय घडवून आणीन. जे बदलवून टाकेन. मावळतीच्या सूर्याला साक्षी ठेवून असं सांगेल की उद्या नक्की उगवणार, काय काळजी करू नका. जगातला अंधकार नावाचा विषय दूर करण्यासाठी नव्या चेतनेने येणार आहे. नव्या युगाची हाक आम्हाला, झेप आमुची यशाकडे, धमक कुणाची अडवायाची, गती आमुची पुढे पुढे. भीषण झंझा मोहनिशावा, करू दे नर्तन चोहीकडे, आकाशीची कुऱ्हाड पडू दे तरीही राहू अटळ खडे. हे कामाचं सूत्र आहे. नुसतं ऐका, आकाशीची कुऱ्हाड पडू दे तरीही राहू अटळ खडे. श्रवणासाठी नाही, श्रवण तर होतच, कृतीसाठी आहे. अशी निर्मिती आपल्या कामातून करायची असेल तर असा अभ्युदय नक्की घडेल. सूर्याच्या रथाला विषम घोडे आहेत,
सूर्याचं जे चित्र आहे, आपण सूर्य जो आकाशात पाहतो, सूर्याचं चित्र जे आहे त्या सूर्याच्या रथाला विषम घोडे आहेत, 7 घोडे आहेत. सूर्याचा सारथी अरुणी आहे, तो अपंग आहे. पण तो आश्वासित असं करतो, उद्या मी उगवणार आहे. तुम्हाला कधी युट्यूबवर हल्ली असतं, अभय शास्त्रींचं याच्यावर फार सुंदर प्रवचन आहे, ऐकावं असं आहे. मी त्याचा फक्त आता उल्लेख केला. हे होईल अभ्युदय, आणि जेव्हा असा तो उगवेल ना, तेव्हा मी लांबून त्याचं दर्शन घेऊन म्हणेल, असा लांब उभा राहील ज्याला आपल्या शास्त्रात शब्द वापरलाय, निःश्रेयस. श्रेयाचा वाटेकरी मी नाही, बदललेल्या परिस्थितीचा मला आनंद आहे. या परिस्थितीच्या बदलामध्ये मी काही करू शकलो, ही मला मिळालेली संधी आहे. मी काही करू शकलो याची मी वाच्यता करणार नाही. इतका सूक्ष्म फरक आहे मित्रांनो, इतर कामात आणि आपल्या कामात. ही अरविंदांची, ही स्वामीजींची, ही रामकृष्णांची, या सर्व सत्पुरुषांच्या असलेल्या विचाराची ही दृष्टी आहे. ही दृष्टी आपल्या मनावर बिंबवावी, ही दृष्टी घेऊन आपण काम करावं. आणि आपल्या जीवनामध्ये एक प्रसंग येता कामा नये. आपलं काम आपण भूतकाळात, मी कोणे एकेकाळी विवेकानंद केंद्राचा कार्यकर्ता होतो, हा भूतकाळ आहे. जसं आम्ही ते गमतीत म्हणतो ना की मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा गाणं म्हणत होतो, आता कोणीच ऐकायला तयार नाही बा माझं. तेव्हा मी असं म्हणतो, याचा अर्थ तू गाण्याची साधना केली नाही. काम हा साधनेचा विषय आहे, काम हा तपश्चर्येचा विषय आहे. त्याचं आपल्याला काय फळ मिळणार आहे याचा विचार न करता करावा याचा विषय आहे. आणि ते नक्की मिळणार आहे याच्याविषयी मनात संदेह न ठेवण्याचा विषय आहे. तो दिवस लवकरात लवकर पाहण्याकरता आपण आपल्या कामाला अखंडतेच्या प्रवाहामध्ये घेऊन जाऊया असं मनानं ठरवावं. म्हणून मला आजच्या बैठकीचं, कार्यक्रमाचं आयोजन वाटतं. तुम्ही सर्व मंडळी त्या दिशेनेच काम करत आहात. त्या दिशेला मी फक्त शब्दांनी मांडणी केली, तशी मला मांडणी करण्याची आज्ञा झाली म्हणून. पण माझा स्वतःचा एक मोठा लाभ आहे. मी घरी गेल्यावर खरंच सांगतो, मी बैठकींचं वर्णन करताना भाषणापेक्षा मी घरी गेल्यावर माझा स्वभाव आहे, मुलाला असेल, सुनेला असेल, आणखी बरोबरीची जी मंडळी भेटतील त्यांनाही सांगतो, अरे या कामातला एक आनंद आहे, तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. पदार्थाची चव स्वतः घेतल्याशिवाय कळत नाही असं म्हणतात, तसा या कामातला आनंद आहे. ते आपण अखंडितपणे करूया, परमेश्वराच्या साधनेने करूया, भक्त म्हणून करूया, ध्रुव बाळासारखे आढळ राहून करूया. आणि हिरण्यकश्यपू नावाच्या व्यवस्थेने तापत्या असलेल्या तेलामध्ये फेकून दिलं तरी सुद्धा नारायणाला न विसरता प्रल्हादासारखं करूया. आणि चुकून यम लवकरच आला तर त्याला सुद्धा गार करण्यासारखे नचिकेतासारखे होऊया. अशी आपल्या मनाची कामातली बैठक आपण ठेवावी. आपण ठेवली असेल तर ती अधिक वृद्धिंगत व्हावी आणि ती मनातून आपल्या अंतिम श्वासापर्यंत कधीही जाऊ नये अशी आपल्या सगळ्यांच्या अंतस्थ असलेल्या परमेश्वराला प्रार्थना करतो आणि थांबतो.